फंटॅस्टिक. करून बघूया यावर्षी. मला वाटतं वर्क होईल ही आयडिया. तू सगळं प्लॅन कर आणि मग बोलू आपण याच्यावर. चालेल. थँक्यू सो मच बाबा, माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल. आणि मी गॅरंटी देतो, मी तुम्हाला निराश नाही करणार. म्हणजे 15 ऑगस्टला दुकानात काहीतरी नवीन बघायला मिळणार. ऑल द बेस्ट स्वराज. थँक्स सत्या. जावई बापू छान. हा थँक्यू. झालं माझं, निघतो मी. जा. हो. जाऊ दे बाई. आज डबा विसरायचा नाही म्हणून लक्षात ठेवून दिलाय. काय झालं, तुम्ही असे टेन्शन मध्ये का दिसताय? एवढ्या वर्षात बाबांनी पहिल्यांदा माझ्यावर अविश्वास दाखवला. इतकी वर्ष जे काम मी जबाबदारीने करत आलो ते काम आता बाबांनी नव्या स्टाफ मेंबरकडे दिलंय. मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचा. खूप त्रास होतोय. म्हणून हा सेल माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. काही करून मला बाबांचा विश्वास परत मिळवायचा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हा सेल खूप छान वर्कआउट होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं ठीक आहे, मी येतो. चल. विचार चाललाय विचार. नवऱ्याला कसं पटवायचं, चांगली सून व्हायचं नाटक अजून चांगलं कसं करायचं. हे खोटं नाटक करता करता त्या स्वराजला खरंच प्रेमात कसं पाडायचं. हेच विचार सुरू आहेत ना डोक्यात. काय बघतेस काय, काय हेतू घेऊन आलो होतो आपण या घरात, विसरलीस? घे हे खा, याची गरज आहे तुझ्या मेंदूला. यानी तरी डोक्याचा रक्तप्रवाह वाढेल तुझ्या. के महिने झाले या घरात येऊन काय केलं तर हे छोटे मोठे प्लॅन्स. आणि हे छोटे मोठे प्लॅन सक्सेसफुल झाले म्हणून धुरळून गेली. मी म्हणजे काय कुठे निघालीस? अगं तुझ्याशी बोलते मी, का थांबा का? ऐकून घे ना काय चाललंय ते. ओरडा आता तुम्ही अजून जोरात ओरडा आणि सगळ्यांना सांगा आपलं काय काम होतं, आपलं काय प्लॅनिंग होतं. आई मी ना जरा विचार करते. 2 दिवस मी जो काही विचार करते, मी जे काही प्लॅनिंग करते ना ते तुम्हाला आधीपासून माहिती आहे. त्यामुळे हे असं टोमणे मारणं बंद करा. आणि तुम्ही जर का मला मदत केली ना तर आपलं प्लॅन लवकर वर्कआउट होईल. अगं पण काय करायचंय ते सांगशील? सगळं स्वतःच ठरवते, स्वतःच करते. आता सुद्धा मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. काय ठरवलंयस तू? आता जर का आपल्याला डाव जिंकायचा असेल ना तर हे छोटे मोठे खेळ खेळणं बंद करावं लागेल. आता असा एक मोठा डाव टाकायचा की दीप कायमचा आयुष्यातून उठला पाहिजे. पण हे सगळं कसं होणार? होणार आई, नक्की होणार. काल रात्री लपून छपून दीप दुकानात शिरला आणि त्याचं CCTV फुटेज माझ्याकडे. मग 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 विचार करा. त्या पुरुषोत्तमसाठी त्याचं दुकान त्याचा जीव की प्राण आहे आणि तो दीप त्या जीवावरचं ओझं. त्या दीपने दिवसा दुकानात पाय ठेवलेला आवडत नाही त्या पुरुषोत्तमला. इथे तर त्या बेवड्याचा रात्रीचं लपून छपून आत जायचं फुटेज आहे आपल्याकडे. आता या 2 गोष्टींचा वापर करून त्या दीपला असा धडा शिकवायचा आहे ना की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. आत्तापर्यंत 4 भिंती आड खूप तमाशे झाले.
आता पुढचा तमाशा सगळ्यात जगासमोर व्हायला पाहिजे. गायकवाड घराण्याची अब्रू 4 चौघात निघाली पाहिजे. तेव्हाच या घरात वणवा पेटेल, वणवा. आणि त्याच वणव्यात अख्खं गायकवाड कुटुंब जळून खाक होईल. फक्त आता वणवा कसा पेटवायचा आहे ते ठरवावं लागेल. अरे सुलू डार्लिंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा युवराज, नाश्ता करा. ए ए ए ए सुलू, ए सुलू, मला लाडवून ठेवू नको ना, मी लगेच बिघडतो मग. आणखीन काय बिघडायचं शिल्लक आहेस तू? म्हणजे एवढा बिघडलास तरी हळूहळू सुधारतोयस. कुठल्या फ्रेंडमुळे का होईना पण सुधारतोयस, हे महत्वाचं. आणि तू सुधारतोयस ना, हे मला पाहून फार बरं वाटतंय. कौतुक करायचं तर कौतुक कर ना. माझ्या टॉमना कशाला मारतीये? टोमणा? अरे टोमणा नाही, सत्य घटनेवर आधारित आहे. कसली सत्य घटना? गटारी असून सुद्धा तू पिऊन आलेला नव्हतास. मला काय सगळ्यांना खूप बरं वाटलं होतं त्या दिवशी. कुणामुळे तरी हे घडलंय हे मात्र खरं. कुणामुळे? कोण आहे फ्रेंड? कोण कोण आहे बेस्ट फ्रेंड? बोर करू नकोस. कोणी नाही काय? हा, खोटं नाही बोलायचं माझ्याशी. आणि माझ्या असं कुठल्या गोष्टी लपवायच्या तर अजिबात नाही. मला सांग, फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे? अगं. कधी भेटली, कुठे भेटली, नाव काय तिचं, मी ओळखते तिला, मला भेटवशील तिला? म्हणजे तिला भेटायला जायचं का तिला इथे घेऊन येणार आहेस? ब्लश ब्लश होतोस तू चक्क. अगं ब्लश तिथे नाही 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 नाही, एवढं आवरून पावडर तुटी करून आंघोळ पांघोळ करून एकदम फुसफुस फुसफुस सेंट मारून आलायस. काहीतरी घोळ नक्की बोल. कोण आहे? कोण आहे? अगं मी रोज पावडर देते. अगं ये मी रोज तयार होऊन असं व्यवस्थितच बघ. हळू 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 थांब, पाणी घेऊन येते. फ्रेंडनी थांब, पाणी देते तुला. अरे थांब, आणते पाणी. ए मीटर, ए सुलूच काय मीटर, आपल्यात तसं काही नाही. पण तू आपली बेस्ट फ्रेंड झाली आहे खरे. आज तुझ्यामुळे पहिल्यांदा मी दीपामोशाला आई समोर दिवा लावला. तुझ्यामुळे माझ्या आणि बाबांमधलं अंतर कमी होत आहे. मीटर, थँक्यू, थँक्यू सो मच.